आज सर्व पत्रकार बांधवांसोबत एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. जे आपले इमिजिएट इश्यूज आहेत, म्हणजे जसं असं डिस्ट्रिक्टमध्ये जनगणना चालू आहे, SIR आता चालू झालंय. इंधन आणि पेट्रोलचे जे इश्यूज होते आणि 2011 पूर्वीचे जे अतिक्रमण आम्हाला नियमानुकूल करायचंय त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देण्यात आली. भरपूर लोकांचे प्रश्न जे होते इमिजिएट किंवा सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये जर काही तक्रार वगैरे होती त्याची पण नोंद आम्ही घेतली आणि त्यावर पण आम्ही काम करू. ओव्हरऑल डिस्ट्रिक्टचं जे डेव्हलपमेंट इंडिकेटर्स आहेत आणि त्यावर कसं कसं कोणते कोणते सेक्टरमध्ये काम करत आहे त्याची पण माहिती दिली आहे. आमची इच्छा राहील आपल्याकडून जे पत्रकारांकडून हा फीडबॅक आला की प्रत्येक 2-3 दिवसात एक एक मुद्द्यावर एक डिटेल नोट जर आम्ही देऊ शकलो तर अजून लोकांना माहिती पडतील की काय काय काम जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि आपला पण फीडबॅक आणि आपले सजेशन आम्हाला घेता येईल. तर तो पण काम डेफिनेटली नक्की आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आम्हाला कसं देता येईल आणि यापुढे पण ही थोडी इन्फॉर्मेशन एसिमेट्री कमी करण्यासाठी पत्रकारांसोबत नियमित प्रयत्न करू की आमचे सेशन्स चालू ठेवू. नंदुरबारमध्ये पाणी टंचाईसाठी एक सर्वसमावेशक आराखडा आम्ही मागचे 8 महिन्यात तयार केलाय. इन जनरल सर्वे जे असतो ते कधी कधी जे आपले छोटे छोटे पाडे असतात त्यामध्ये आपण सांगतो की टँकर जात नाही, तर त्यामुळे ते नंबर थोडे कमी दिसतात. पण यावर्षी आम्ही CO जिल्हा परिषद मार्फत पण खूप चांगला यामध्ये आराखडा तयार करण्यात आला आहे आणि एक सॅच्युरेशन सर्वे कसा करायचा याचे असे इन्स्ट्रक्शन देण्यात आले होते. तर ऍज ऑफ नाव आपल्याकडे 8 पाडे आहे धळगावमध्ये, जिथे 4 टँकर चालू आहेत. 179 विंधन विहिरीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी सर्वात जास्त अक्कलकुवामध्ये आहे 90, अक्राणीमध्ये 84 आहेत, नवापूरमध्ये 14 आणि नंदुरबारमध्ये 6 असे विंधन विहिरीला मंजुरी देण्यात आली आहे. आणि एक नीलकमलचं एक चांगलं मॉडेल आहे जे व्हीलचं मॉडेल असते, ज्यामध्ये जिथे रस्तेचा काही इश्यू आहे आणि एकदम आतमधले पाडेमध्ये पाणी घेऊन जायचंय, तर यामध्ये पण जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन त्यांचे पेशांमधून छोटे छोटे पाड्यांसाठी ते व्हील्स पण देण्याचं नियोजन केलंय. ते पण पुढच्या आठवड्यापर्यंत त्यांच्याकडे पोहोचतील आणि कदाचित सोर्स जर थोडा लांब पण असला तर कमीत कमी त्यांना घरापर्यंत पाणी घेऊन जाणं सोपं पडेल.